मंगळवार आला आहे, पण तुमच्याकडं धपाट्याचं पीठ नाही भाजणीचं, तर काय काळजी करायचं काम नाही. घरातल्या साहित्यापासून ना पूर्व तयारी न करता आपण तयार करणार आहोत खमंग असे कुरकुरीत धपाटे. खूप छान चवीला लागतात. ही रेसिपी आहे ती माझ्या आईची. अचानकच काहीतरी खावं वाटलं की हे धपाटे तयार करायची. इथं आहे 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, 2 चमचा कॉर्नफ्लावर आणि इथं घातलं आहे तांदळाचं पीठ अर्धी वाटी. गव्हाचं पीठसुद्धा इथं अर्धी वाटी 1 वाटी घातलं आहे बरं का. ह्यात धनाजिरा पावडर घातली आहे, कोथिंबीर घालायचं, मीठ घालायचं, ओवा घातला आहे, जिरं घातलं आहे. ही आहे भरपूर असा लसूण, कोथिंबीर आणि आपल्या मिरचीची पेस्ट. मिरची ही मापात घाला, तिखट पाहिजे असेल तर जास्त घातलं तर चालतं. ह्यामध्ये खमंग लागण्यासाठी थोडंसं तेल ॲड करायचं अगोदरच, त्यामुळं ना ही धपाटे आहेत ते खुसखुशीत होतात. तेल घालून छान पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं. हळदसुद्धा घातली आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आणि खंगाळून ह्यामध्ये घालायचं. म्हणजे आजी मिरचीचा कूट आहे तो अजिबात वाया जात नाही. घटसर असं पीठ मळून घ्यायचं. मग लागल तसं पाण्याचा वापर करायचा. जास्त पाणी घालायचं अजिबात गडबड करायची नाही. लागल तसं पाण्याचा वापर केला की पीठ आहे ते एकसारखं मळलं जातं. तर बघू शकताय घरच्या घरी पूर्ण तयारी न करता आपण तयार केलं आहे बिना भाजणीचं धपाट्याचं पीठ. मंगळवार आला आहे जवळ. बायकांच्या लक्षात नसतं कामाच्या गडबडीत, तेव्हा नाही अशा पद्धतीनं धपाटे एक नक्की तयार करा. अगदी ना आपण भाजणीचं करतो ना तसंच लागतं सेम. थापायची पद्धत तुम्हाला माहीतच आहे. कापड घ्यायचं कॉटनचं आणि त्यावर हाताने थापलं तरी चालतं. प्लॅस्टिकचं कागद घालून थापलं तरीसुद्धा चालतं. लाटलंसुद्धा जातं धपाटं. छान असं तेल सोडून हे धपाटं आपण भाजून घेणार आहोत. धपाटे करायला अजिबात वेळ लागत नाहीत. अशा पद्धतीचे धपाटे एकदा ट्राय करा आणि खमंग असं लागतात. ह्याच्याबरोबर आपण दही, खरडा आणि आमच्याकडं मुगाची उसळ किंवा ना हुलग्याची उसळसुद्धा केली जाते. आता ह्या पावसाळ्याच्या दिवसात हुलगेसुद्धा मिळतात, काळे हुलगे. ते हुलग्याची उसळसुद्धा खाल्ली जाते. तर भावाच्या उपासाला आणि मंगळवारला हे धपाटे खाल्ले जातात. तुमच्याकडं काय खाऊन धपाटे केले जातात, काय खाऊन मंगळवार केला जातो ते नक्की मला कमेंट करून सांगा. सॉरी चुकून बोलले ते. आणि आता तव्यावर आपण तवा चांगला गरम करून द्यायचा, कापड टाकायचं, पाणी शिपडायचं आणि होल पाडून घ्यायचं. ही प्रोसेस ना मला खूप आवडते. अगदी गावाकडची आठवण येते जेव्हा आमच्या आजी ना तव्यावर असं धपाट टाकायची, असं चर दिशेनं आवाज यायचा, कापड काढायची, इतका सुंदर असा सुवास सुटायचा घरभर ना. एकावर एक धपाटे आपण करून घेतले आहेत. अगदी मला व्हॉइसओव्हर करताना सुद्धा तोंडाला पाणी सुटलं आहे. हे आहे खरडा, दही, मुगाची उसळ केली आहे झणझणीत आणि ह्याच्याबरोबर शेंगदाणे चटणी घेतली तर चालते. आणि गरमागरम धपाटी चुलीपाशी बसून कोणी खाल्ली आहेत आईच्या हातची ती नक्की कमेंट करून सांगा. मी तर खूप नशीबवान आहे. मला लग्न व्हायच्या अगोदरपासून हे असे मेजवानी खायला भेटायची. आमच्या आई बसली आणि तिच्या हातचं म्हणजे मला सगळं छान लागतं. सुख आहे ते. धन्यवाद.